दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आपण पाहिलं होतं नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे असं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये एकदम जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी ते समोर आली आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे वितरित होणार आहे। जो हप्ता राहिला होता 3000 रुपयांचा ते देखील त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले आहे। तर दिवाळीच्या भाऊबीजेनिमित्त त्यांचे 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते, पण अजून त्यानंतर कोणतेही पैसे आले नाही असे लाडक्या बहिणींची तक्रार आहे। तर दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये दिला होता। आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते प्रत्येकी 3000 रुपये दिले जातील असे माहिती मिळाली आहे असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत अशी सुद्धा माहिती आली आहे। तर चला तर सविस्तर माहिती काय आहे ते बघून घेऊया, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या। पहिला हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे? कारण काल 1400 कोटींची तरतूद झाली आहे असं सुद्धा समजतं। काल पुरवण्या यादीमध्ये 1400 कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील।